ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगिन्द्रमुदास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रं मृतं वाग्दतारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमवतु। श्रुतिस्मृति पुराणानामालयं भगवद्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुभं विराभासं विरातारं निरञ्जनं नित्यबोधं चिरानन्दं ब्रह्मणमामि ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिमेव विभाति व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालविधी आणि भगवान विष्णू शंकराचे धन्यवाद। येथे आता आहे गाण्याला परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार असलेले जन्म यांचा श्री अमृतानुभव हा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं 7वं पुस्तक ज्ञान संगम म्हणून सुरू आहे। ज्यावेळी अज्ञानाचा संबंध ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला आत्मस्वरूपाचं आत्म्याचं आत्मा काय ब्रह्म काय परब्रह्म काय यांचं मूळ स्वरूप सांगताय। हा जो आत्मा आपल्या देहामध्ये आहे त्या देहाचं असलेल्या आत्म्याचं काय स्वरूप आहे ते कसं आहे काय करतो आतापर्यंत आपल्याला ज्ञानी अनेक दृष्टांतांनी दृश्य द्रष्टा आणि दर्शनाच्या संबंधाने
ज्या त्रिकुटी निर्माण होतात त्या त्रिकुटीचे वर्णन करून अनेक प्रकारचे दृष्टांत करून त्यांनी आपल्याला या आत्मराज्याच्या ठिकाणी दृष्टादृश्य भाव सांगते ते सांगत होते. वास्तविक आत्मा म्हणजे परमात्मा ब्रह्म हे चेतन स्वरूप आहे, चैतन्य आहे. चैतन्य जे सजीव असतं, जे ज्ञानमय असतं, जे प्रत्यक्ष ज्ञान देतं त्याला चेतन असं म्हणून. तेव्हा असं हे चेतन स्वरूप जे आत्म्याचं ते जगामध्ये सगळं पसरलेलं आहे. ब्रह्माच्या स्वरूपामध्ये सर्व जगतामध्ये त्या परब्रह्माची जी परमशक्ती होती, आदिशक्ती माया, तिला काही नाव द्या, त्या शक्तीने हे सगळं जगत निर्माण करून ती शक्ती पुन्हा आपल्या परब्रह्मामध्ये विलीन होते. आता ज्ञान आपल्याला या आत्मस्वरूपामध्ये द्वैत नाही, चैतन्य दोन नाही. ते जरी शक्तीच्या रूपाने वेगळं झालं, आत्म्याच्या रूपाने वेगळं दिसलं तरी ते दोन नाही. किंवा द्रष्टा आणि दृश्य या रूपाने जरी ते दोन झाले तरी ते दोन नाही जातात समजलं. वास्तविक आपल्या ठिकाणी आपण जे आहोत मनुष्य, त्या मनुष्याच्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये द्वैत आहे, दोन आहे. द्रष्टा हा पाहणारा असतो आणि दृश्य ज्याला पाहतो ते. परंतु आपल्याच्या ठिकाणी जेव्हा द्रष्टा आणि दृश्य दोन होतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये द्वैत राहतो, दोन नसतो त्यांच्या. याचं एक साधं सुंदर उदाहरण आपल्याला 181 या उभी देत आहे. 181 ओवी आहे. या ओवीमध्ये ज्ञानवा दृष्टांताने समजून सांगतायत की आत्म्यामध्ये द्वैत तसं नाहीये. तोच आत्मा दृष्टा आहे, तोच आत्मा जेव्हा दृश्य बनलेला आहे आणि दर्शनी तोच होतो ना. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाही. हे आपण आता कितीतरी वेळा ऐकलेलं आहे. आता ज्ञानवा दृष्टा आणि दृश्य यामध्ये भेद तसा नाही आत्म्याच्या ठिकाणी, ते उदाहरणाने सांगतायत. 181 ज्ञानवा उदाहरण देत आहेत. सिंधू पूर्वापार, सिंधू पूर्वापार न मिळती तवची सागर, न मिळती तवची सागर, मग एक बटन नीर जैसे होय, मग एक बटन नीर जैसे होय. सिंधू पूर्वापर, सिंधू म्हणजे समुद्र. तुम्हाला आपल्या भारताच्या दोन किनाऱ्याला दोन समुद्र आहेत. पश्चिम किनारा जो आहे तिथं अरबी समुद्र आहे आणि पूर्व किनारा जो आहे तो बंगालचा सागर आहे. सागर समुद्र एकच आहे. ज्ञानवा म्हणतात ही दोन नावं त्या सागराला का मिळाली? एकाला अरबी समुद्र म्हणतो आणि एकाला बंगालचा सागर. अशी दोन नावं त्या सागराला मिळण्याचं कारण काय? तर म्हणतात हा मध्ये जमिनीचा भाग आला. जमिनीमुळे त्या समुद्राचे दोन भाग दिसतात आपल्याला. एक भाग एका बाजूला एक भाग, एका बाजूला एक भाग. परंतु आपण आता पुढे गेलो, आपण कन्याकुमारीकडे आणि पुढे तिथली जमीन नाही. पुढे कन्याकुमारी पर्यंत जमीन आहे. तो पुढे जो समुद्र आहे
तिथे आलं की बंगालचा सागर आणि समुद्र दोन्ही एकमेकाला मिळून जातात. मग तिथे कोणता पूर्व आणि कोणता पश्चिम, कोणता बंगालचा सागर आणि कोणता अरबी समुद्र राहिला त्याच्यामध्ये नुसतं सागर आहे, नुसतं पाणी आहे ना. सिंधू पूर्वाकर शिवून समुद्र, पूर्वेकडचा समुद्र पश्चिमेकडचा समुद्र असे आपण नाव देतो त्याला. मग ती तवची सागर ती जेव्हा एकमेकांना मिळत नव्हतं कोणता दोन वेगवेगळे सागर आहेत असं आपण म्हणतो. मग एक वट नीर जैसे म्हणजे जेव्हा ते एक वट येतात म्हणजे एकत्र येतात दोन्ही सागर त्यावेळेला नुसतं पाणीच असतं. मग त्याला आपण पाणी आहे, पाणी जल आहे, सागर आहे. तस आत्म्याच्या ठिकाणचा दृष्टा भाव आहे आणि दृश्य भाव. दृश्य म्हणजे त्याला पाहतो आणि जो पाहतो त्याला दृष्टा म्हणतात आणि जे पाहतो ते दृश्य असत. हे जे दोन भाग आहेत दृष्टा आणि दृश्य आत्म्याचे, आत्म्यासंबंधी ब्रह्मासंबंधी झालेले आहे. तो आत्मा दृष्टाही आहे आणि तोच आत्मा दृश्यही आहे. तिथे जे दृश्य आहे ते सुद्धा आत्माच आहे. या जगाच्या रूपाने सगळे जे दृश्य दिसते ना ते ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे. असं जर आपल्याला कोणी सांगितलं की अवैध असलेलं जग हे जग नाहीच आहे, हे सगळं ब्रह्म आहे, आत्मा आहे, आपल्याला कोणी सांगितलं आपल्याला पटणार नाही. तर तुम्ही काय सांगता, बघा ना माती दगड मिठा सोना धातू हे काय आत्मा आहे का? म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी ते आत्मस्वरूप असल्यामुळे आपल्याला भिन्नता दिसते, द्वैत दिसतं, दोन दिसतात. परंतु जेव्हा आत्म्याच्या स्वरूपामध्ये आत्माद्रष्टा आणि दृश्य असते त्यावेळेला ते दोन नसतात. तोच आत्माद्रष्टा असून तोच आत्मा दृश्य बनतो आणि मग त्याच दृश्य बनतं. जसं समुद्राचे दोन भाग झाले आणि ते एकत्र झाले की मग पाणी, तसे द्रष्टा आणि दृश्य एकत्र आले की आत्मा. ते जोपर्यंत भिन्न असतात तोपर्यंत द्रष्टा आणि दृश्य आत्म्यामध्ये आपण पाहतो. परंतु आत्म्याचं स्वरूप असले विचित्र आहे की सगळं चिंतनीमय आहे. ते जरी विभाजित झालं, वेगळं झालं, दोन झालं, आपल्याला वाटतं दोन, परंतु ते दोन नाही, ते एकच तत्व आहे असं आपल्याला सांगतात. म्हणून आपल्या ठिकाणी असलेला आत्मराज हाच आपल्या देहातही सर्वत्र पसरलेला आहे आणि देहाबाहेरही सर्वत्र तोच पसरलेला आहे आणि तोच या सगळ्या विषयाचंही दर्शन होतो आणि तोच दृश्यही बनतो. असं हे आत्म्याचं किंवा ब्रह्माचं स्वरूप आहे. ते आपल्याला सांगून राहिले. नावं आपण जेव्हा ते दोन होतात त्यावेळेला त्यांना नाव दिले त्याचे असलेच आपल्याला तो माहिती नाही हा आत्मा दृश्य झाला, आत्म्याचा दृष्टा आहे. आपल्याला काय कळलं? अशा प्रकारे दृष्टा आणि दृश्याचं हे जे चैतन्य स्वरूप आहे ते एकरूप आहे असं ज्ञान आपल्याला समजावे. वास्तविक आपण पाण्याला विविध प्रकारची नावं दिलेली. पाणी तर पाणीच आहे ना. नदीला गंगा म्हणतो आणि पाणीच वाटतंय ना, तिला गंगा म्हणतो. तिला श्रीवाचक म्हणतात. मग त्यासाठी तलाव आहे, पुरुषवाचक झाला तो तलाव पाणीच आहे. म्हणजे गंगा म्हटली ती गंगा तरी पाणीच आहे.
तो तलाव म्हटला तरी पाणीच, तो ओढा नाला म्हटला तरी पाणीच. तात्पर्य पाण्याची किती नावं द्यावी तुम्ही, या नावाने तुम्ही पाण्याला ओळखा, पण शेवटी पाणी ते पाणीच जातं ना. तसं आत्म्याचं स्वरूप आहे. आत्म्याला विविध नावाने तुम्ही संबोधा, काही म्हणा, दर्शन म्हणा, दृश्य म्हणा, दर्शन म्हणा, काही म्हणा, पण तो आहे आत्मा, ते चैतन्य आहे. ते एकच चैतन्य सर्व रूपाने प्रगत होत असं ज्ञानवांना सांगायचं. अशा प्रकारे 1981 या मध्ये आपल्याला आत्म्याचं दृष्टांत दृश्य स्वरूप कसं चैतन्यमय रूप आहे ते सांगितलं. आता 182 येथे बघा. बहुवी हे त्रिपुटी सोद होत्या राहती प्रतीक्षणी कायची तसे. आता ज्ञान आपल्याला 183 या मुलीमध्ये सांगल्याने ही जी आत्म्यामध्ये ब्रह्मामध्ये त्रिपुटी निर्माण होते आणि आपण त्रिपुट्या निर्माण करतो आपल्या दृष्टीच्या माध्यमातून. आणि सगळं जगत आणि या जगातले सगळे पदार्थ आपण त्रिपुटीच्या साहाय्याने ओळखतो. आपल्या त्रिपुट्या या भेदजनक आहेत. म्हणजे ज्याला पाहतो आपला डोळा, तो द्रष्टा डोळा वेगळा असतो, त्याला पाहतो ते दृश्य वेगळं असतं आणि त्याचं जे दर्शन ज्ञान ते वेगळं असतं. तसं आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा असंख्य त्रिपुट्या तयार होतात असं ज्ञानाला समजलं जातं. बघा, बहुये म्हणजे हा आपल्याला अनेक प्रकारच्या त्रिपुटांच्या साह्याने या जगाचा दृष्टा बनतो, दृश्य बनतो, दर्शन होतो. जसं आपण आपला डोळा बंद केला की दृश्य गेलं, डोळ्यातून येतात. डोळे बंद केलेला दिसतं काही, मग दृश्य दिसत नाही. दर्शन जे पाहायचं होतं, डोळा बंद केला की दृश्य नाही, आणि डोळा उघडला रे उघडला की नवीन दृश्य दिसत. मग दृश्य, द्रष्टा आणि दर्शन अशा कितीतरी त्रिपुटांनी आपण दररोज सकाळी उठल्यापासून असंख्य त्रिपुट्या तयार करून व्यवहार करतो. आपला सगळा व्यवहार हा त्रिपुटी जगत आहे. आपण उठल्यापासून जाग आली, डोळे उघडले की हे डोळे जेव्हापासून पाहायला सुरुवात करतात तेव्हापासून त्रिपुटींचा जन्म व्हायला. त्रिपुटी म्हणजे 3 भाग. डोळा पाहणारा, ज्याला पाहतो ते, आणि ते जे पाहिलं त्याचं ज्ञान. जर आपल्या डोळ्याने आपल्या डोळ्या उघडल्याबरोबर जर असंख्य त्रिपुट्या निर्माण होतात, जर प्रत्यक्ष या डोळ्यांचाही मालक आहे, डोळ्यांना ज्यांनी चेतना दिलेली आहे तो महाराज, मग त्याचे जेव्हा दृष्टाभावाने पाहणं किंवा दृश्य रूपानं जाणं हे जेव्हा निर्माण होत असेल तेव्हा किती त्रिपुट्या होत असतील त्याचे. परंतु आपल्या ज्या त्रिपुट्या आहेत ते व्यवहाराच्या त्रिपुट्या आहेत, व्यवहारजन्य. तर आपल्या त्रिपुटीमध्ये पाहणारा डोळा वेगळा असतो, ज्याला पाहतो ते वेगळं असतं, आणि त्याचं ज्ञान तिचा व्यवहार चाललेला आहे. परंतु आत्मराजाच्या त्या चैतन्याच्या त्रिपुटीमध्ये व्यवहार नाही, कुठलाही व्यवहार नाही. अव्यवहारी अशा त्या त्रिपुट्या आहेत असे बोलून असून राहिले. हा मोठा फरक आहे. आपल्या त्रिपुटांमध्ये सगळा व्यवहार, याच्यानं आपल्याला व्यवहार म्हणजे सगळी काम करायचं ना, ती कामं आपल्याला त्या त्रिपुटीच्या साह्याने माहिती म्हणून आपण करत असतो. म्हणून आता समजा आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायचा आहे, तर चहा पिण्यासाठी लागणारे जे भांडी, गॅस, हे सगळे पदार्थ जे आहेत ना, ते पाहिल्याशिवाय आपल्याला
डोळे उघडल्याशिवाय दिसतील का ते? म्हणजे आपले डोळे उघडले ते आपल्याला सगळं दृश्य दिसायला लागतं ना. हे सगळं नुसतं तर सगळंच एक उदाहरण आहे चहा बनवण्यात. पण चहा शिवाय तर कितीतरी जाऊन आपण दररोज बनवून सुरू करतो. म्हणजे किती त्रिपुट्या होतात. असा त्रिपुटीचा व्यवहार आपला सदैव चालू आहे आणि तो मरेपर्यंत चालू राहणार. म्हणून आपल्याला असं सांगतात की हा जो आत्मराज आहे ना किंवा ते जे ब्रह्म आहे ना त्या ब्रह्मामध्ये त्रिपुटी आहे. ते ब्रह्म दृष्टावंत, दृश्यवंत, ज्ञानवंत. परंतु त्या त्रिपुट्यांमध्ये व्यवहार नाही, अव्यवहार नाही. कुठेच काळजी दिसत नाही आपल्याला. हे त्यांनी आपल्याला सांगताय. अतिशय आत्मराजाचं किंवा त्या ब्रह्माचं जे त्रिपुटी वर्णन आहे ते काय हे त्रिपुटी सहज होत्या राहते. प्रत्यक्षणी काळजी करत असे व्यवहारामध्ये अनंत त्रिपुट्या तयार होतात, सहज निर्माण होतात आणि प्रत्येक क्षणी त्या त्रिपुट्यांच्या द्वारे आपण व्यवहार करतो. त्यावेळेला तो आत्मा आपल्याला काही प्रतिबंध करत नव्हतो, आपल्याला अडथळा करत नव्हतो. म्हणजे पहा करा घ्या आपला फायदा घ्या. तेव्हा त्रिपुटींनी आपला व्यवहार चालू असताना आत्मा साह्य करतो आपल्याला. पण डोळ्याला साह्य आत्म्याच आहे. तेव्हा त्रिपुटींच्या साह्याने आत्माही द्रष्टादृश्य बनतो आणि आपला डोळाही द्रष्टा आणि जगताचं दर्शन दृश्य असं होतं. आता जर आपल्याला समजाले की त्रिपुटा जरी निर्माण होत असल्या डोळे उघडल्यानंतर आपण पाहणार दृश्य पाहणार. पण आता आपल्याला ते असं समजायले की या त्रिपुट्यांमुळे आपल्या मनाला विविध प्रकारचं वेळ लागत. कारण आपल्या डोळ्याच्या मागे मन आहे. मनाच्या मागे आत्मचिंतन आत्म चैतन्य आहे. परंतु हे मन आहे डोळ्याच्या मागे त्या मनावर आपल्या पाहण्याचा आपल्या या त्रिपुटीचा परिणाम होतो. याचा प्रत्येकाला अनुभव आहे. कसा पहा आता आपण डोळे घेऊन चाललो रस्त्यात मिठाईचं दुकान लागलं. सहज त्या डोळे जातात नाही का मिठाईचं दुकान आहे ना ते. त्या मिठाईच्या दुकानाकडे डोळे गेले नाही गेले. मग त्या ठिकाणची जी मिठाई आहे काही काही जी आपल्याला आवडते तिसं डोळे गेले. आणखी तिसं डोळे गेल्यानंतर तिचं ते दृश्य आणि दर्शन झालं की मनाला त्या ठिकाणी ती जे पाहिजे होतं त्या तिथे दिसलं त्याला आणि मग त्याचा मोह निर्माण झाला. खायला पाहिजे आपण फार सुंदर म्हणून त्याने अशा प्रकारची मनामध्ये आपल्याला इच्छा निर्माण होते. त्रिपुटींनी मनावर परिणाम होतो असं मला समजतं. आणि मनच आपला सगळं व्यवहार करतो ना. आपला सगळा व्यवहार जो आहे त्रिपुटींचा आणि जगातला हा सगळं मनामुळे चाललेला आहे. आणि हे जे मन आहे हे मोठं विचित्र आहे. हे त्या डोळ्यांकडून काम करून देतं, नाकाकडून काम करून देतं, कानाकडून काम करून देतं, जीवाकडून काम करून देतं, सगळं इंद्रियांचा स्वामी येते. आता एका त्रिपुटीने डोळ्याच्या निर्माण होणाऱ्या त्रिपुटीपासून जर त्याला मोह निर्माण होतो, आसक्ती निर्माण होतं, तर मग नाकाचा वास वास कसला वास बघा बघा नाकामुळे तुला इच्छा निर्माण नाही. कानांना गायन ऐकलं आपण सुंदर आणि बाबा फार सुंदर जातात होते पक्षी बघा शांत होऊन राहिले. कानाच्या माध्यमातून त्रिपुटी तयार होते.
श्रवण श्राव्य श्रुत, मग तिथं आपल्याला आणखी गुढी लागते. कानाच्या त्रिपुटीने, डोळ्याच्या त्रिपुटीने, नाकाच्या त्रिपुटीने, जीवेच्या अनेक त्रिपुट्या त्यांची. या सगळ्या त्रिपुट्यांच्या मागे आपलं मन आहे आणि त्या मनाला ह्या सगळ्या त्रिपुट्या काय करतात, खाते मनाला. आणि त्यामुळे आपलं मन अखंड नाना प्रकारच्या चिंतनामध्ये, नाना प्रकारच्या विचारांमध्ये, नाना प्रकारच्या आसक्तीमध्ये, वासनांमध्ये रमतो. कसं सुटायचं या ह्याच्यातून? पण मनाला ह्या त्रिपुट्या आपल्याला वेळ लागणार आहे. मन त्याच्यामध्ये गुंतून जात आणि त्यांच्या इच्छा, वासना, कामना खूप वाढतात. आणि तो विषय बेजार होतो, बेभान होतो. आणि जी गोष्ट त्याला मिळाली नाही त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो, मिळण्यासाठी काही पण उद्योग करतो. मग तेव्हा आपले सगळे उद्योग अशा पद्धतीनं मनाच्या सहाय्याने त्रिपुटीच्या द्वारे आपण करत असतो. हा संबंध आपला मनाशी त्रिपुटीचा. तेव्हा हा सगळा जो प्रकार आहे, हा प्रकार मनाला बिघडवणारा आहे असं मला समजते. मग काय करावं आता? आम्हाला ती इच्छा होणार, जर चांगलं दिसलं तर ते घ्यावंसं वाटणारच, पाहावंसं वाटणारच, खावंसं वाटणारच, ऐकावंसं वाटणारच. ज्ञानवंता जगामध्ये असंख्य असे तुमचे विषय आहेत यांचे. तुम्हाला एका विषयाची आवड लागली म्हणून तेवढा विषय मिळाला झाले तर संतुष्ट, तृप्त उन्नत मिळालो. तेवढा पदार्थ मिळाला, घेतला, आपल्याला मिळाला, तेवढ्याने तृप्ती नाही झाली. तेव्हा आपण आता पाहूया, आपण जेवणाचे सुद्धा कितीतरी प्रकार करतो आपण आणि ते खातो, त्यावेळेला आवड होते. पुन्हा ते खाल्ल्यानंतर पुन्हा पोट भरल्यानंतर मग कसं वाटतं, पण ते पुन्हा पोट खाली झालं म्हणजे काही काळ गेला ते पुन्हा आवड निर्माण होते. म्हणजे तृप्ती तरी होत नाही, वासना पूर्ती होत नाही. आणि तृप्ती वासना पूर्ती जर झालीच नाही माणसाची तर तो अखंड खवखवलेला असतो, तो अखंड त्या शोधामध्ये राहतो. ते मिळावं अशी त्याची इच्छा होत असते. अशा तऱ्हेने आपण परमार्थाचा रस्ता सोडून हा जगाचा रस्ता चाखून उतरत असतो. ज्ञानू आपल्याला सांगतात की बाबांनो, अशा ह्या ज्या तुमच्या डोळ्यांच्या मनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या या त्रिपुट्या आहेत, यांच्यावर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा, यांच्यावर देखरेख ठेवा. यांना फार भक्ती देऊ नका या मनाला. आणि मन जर असं सारखं भक्त राहिलं तर ते कधी शांत होणार नाही. आणि मनच जर शांत झालं नाही तर आपल्या जीवनामध्ये कधी सुख येत नाही. तर मनच कारण आहे ना, मन मोक्षाचं. आपण काय सुखाचं कारण मनच आहे. तेव्हा या मनाला शांत ठेवा. ते शांत राहिलं तर जीवन सुखदायक आहे. अन्यथा जीवनामध्ये मग दुःख निर्माण होतात. म्हणून आत्म्याच्या त्रिपुटीकडे पहा. आत्मा त्रिपुट्या निर्माण करतो, परंतु त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच्या द्वैताच्या भावना नाही, दोन भावना नाही, भेद नाही त्याच्यामुळे. आणि म्हणून त्या त्रिपुटीमध्ये व्यवहार नसल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं विविधपणा, नानात्व नाही, भिन्नत्व नाही, एकत्व आहे. आणि म्हणून त्या त्रिपुटीमध्ये कुठल्या प्रकारचं दुःख नाही. तर हा आत्मराज जो आहे तोही त्रिपुटीच्या दृष्टीने आपल्याला पाहायला पाहिजे. आणि आपलं जे मन आहे तेही त्रिपुट्या तयार करतो, तेही पाहिलं पाहिजे. आणि कुठल्या त्रिपुटीवर कुठला आपल्याला सुखाचा लाभ होईल ते शोधा.
जन्माला 183 मुली सांगतात. 183 मुलीमध्ये ते आपल्याला असं सांगायले की आता तुम्ही त्रिपुटीचं चिंतन करू नका. या ज्या अनेक प्रकारच्या मनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या त्रिपुट्या आहेत यांचं चिंतन म्हणजे यांचं मनोराज्य जर करत बसला तर मनोराज्याने आपलं आयुष्य कमी होतं, वाया जातं आणि लाभ तर काही होत नाही. म्हणून चिंतन करू नका, मनन करू नका त्या गोष्टीचं. मग आता 183 सांगतायत. दोन्ही विशेष गिणी ना निर्विशिष्टाते उगळी, ना निर्विशिष्टाते उगळी. उघडी झापी एकेची डोळी वस्तूची हे. उघडी झापी एकेची डोळी वस्तूची हे. आपल्याला आपल्या त्रिपुटीने होणारे मनाच्या संदर्भामध्ये आपल्याला किती त्रास होतो, दुःख होतं ते सांगतात आणि मग ते सांगतात यावर उपाय. दोन्ही विशेषी घेऊन, दोन्ही विशेषी म्हणजे दोन्ही विषय घेऊन टाकले जातात. कोणते? द्रष्टा आणि दृश्य. द्रष्टा आत्मा आहे आणि दृश्य हे विषय असतात. तेव्हा दृश्य आणि द्रष्टा जो दृश्य दोघांना घेऊन टाकतो म्हणजे बंद करतो, द्रष्टावर आत्मी दृश्य पाहतो. अर्थात आधी दृश्य न दिसण्यासाठी आधी डोळे बंद करावे लागतात. डोळे बंद झाले की मनाला काही करण्यात येईल, मन शिकून जात. म्हणून ज्ञानू आपल्याला सांगितले की ह्या त्रिपुट्या ज्या आहेत ना ह्या बंद करण्यासाठी काय करा, ह्या द्रष्टा आणि दृश्याला बंद करा, तुम्ही घेऊन टाका. जे निर्विशिष्ट असं जे तत्व आहे त्याला उठून टाका. डोळ्यांची गरजा कितीदा जरी झाली तरी तो डोळा तुम्हाला तेच ते दाखवत जाईल. म्हणून या डोळ्याची जास्त उघडझाप करू नका. डोळे जितके तुम्ही जास्त फिरवाल, उघडाल, पाहाल, त्या डोळ्यांच्या माध्यमातून तुमच्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या कामना, इच्छा, वासना त्या मनामध्ये शिरतील. म्हणून ही डोळ्यांची त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी बंद करा. दोघांना घेऊन टाका, उघडझाप करू नका, डोळा कमी ठेवा, असं ज्ञान आपल्याला सांगता येईल. आपण योगाची साधना करतो. योग साधनेमध्ये मनावर विजय मिळवण्यासाठी आपण प्रयत्न चालवलेला आहे. मनाला जिंकायचं आपल्याला, आणि मनच हे त्या त्रिपुटीचं कारण आहे ना डोळ्यांच्या मागची. तेव्हा त्या मनाला जर आम्ही जिंकलं तरच आमची त्रिपुटी बंद होतो. जोपर्यंत मन आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत ते मन सारखं ते त्या डोळ्यांना, कानांना, नाकाला, सगळ्यांना आज्ञा देत राहील आणि त्रिपुट्या तयार करत राहील. म्हणून आपल्याला ज्ञान असं सांगतायत की योगी जे असतात, योग साधना ही साधना, योगी जे असतात ते आपलं मन झाकतात. डोळे झाकण्याच्या अगोदर काय झाकलं पाहिजे? मन. आता समजा डोळे उघडे आहेत, मन चालू आहे, सर्व जोरात आहे, परंतु आधी झाकायचं असेल तर डोळे झाकून काही उपयोगाचे, मन झाकलं गेलं पाहिजे. मन विचित्र आहे.
म्हणून योगी सत्पुरुष जे असतात, योगाची साधना करणारे जे असतात, ते मनाला आवडण्यासाठी योगाची साधना करतात. मनाला आवडतात. मनाला जर आवडता आलं नाही तर आणखी एक उपाय योग या साधनेमध्ये आपला. मन नाही आवडत ना तुमचं, नाही ना खूप प्रयत्न केला मी मनाला आवडण्याचा, पण ते भटकतच ते काय करावं. दुसरा उपाय प्राण जे करा. काय करा? प्राण जे करा, प्राणावर नियंत्रण करा. आता आपण जो श्वास घेतो ना त्याला प्राण म्हणतात. आपण घेतलेला श्वास काय ठेवतो, नंतर पुन्हा सोडून देतो. तेव्हा पूरक, स्तंभ, कुंभ आणि रीच अशा तऱ्हेने हा प्राणायाम आपला सदैव चालू. बरं, आपल्याला माहिती नाही, आपण श्वास घेतला, थोडा वेळ ठेवतो आणि पुन्हा तो घेतलेला श्वास पुन्हा बाहेर फेकून देतो. घेणं, ठेवणं, फेकणं ही श्वासाची क्रिया, याला प्राणायाम म्हणतात. हा प्राणायाम आमचा नकळत चाललेला आहे. यंत्र आपण देवाने तयार करून दिलं, ते झोपले ते चालू राहतं. जागृतीमध्ये तर आहेच ते चालू, ते त्यावेळेला कळत आपल्याला आम्ही श्वास घेतला, ठेवला, फेकला. ध्यान आपल्याला असं सांगितले की योगी लोक मनाला आवडण्यासाठी आणि ते मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. पण मन फार विचित्र आहे. मनाला जिंकणं फार कठीण आहे, म्हणून मग ते प्राणाला जिंकतात. प्राण जिंकणे म्हणजे काय? हा श्वास जिंकणं. किती श्वास घ्यायचे एका मिनिटामध्ये? कमीत कमी श्वास घ्यायचे. एका मिनिटामध्ये 16 श्वास घेतो आपण. आणि इतके श्वास घेतल्यानंतर ते सारखं धडकन सुरूच राहते ना, गाये. ज्ञानोबा त्या प्राणायामाचा अभ्यास केला तुम्ही तर मग हा श्वास जय होतो, प्राण जय होतो. आणि मग तुम्ही एका मिनिटामध्ये जे 16 घेत होते, मग ते 8 राहिले, 8 मग 4 राहिले, 4 एका मिनिटामध्ये फक्त 4 श्वास घ्यायचे. आणि हळूहळू 4वरून एकच श्वास घ्यायचा. बस एकच श्वास घ्यायचा. एक घेऊन घेतला की बसले गुच्चू, मग 1 मिनिट झालं की मग सोडायचं. याला म्हणतात प्राणजय. असा ज्याचा प्राणजय होतो त्याचं मन चुकून जातं. मनाचा आणि प्राणाचा संबंध आहे. कशाला जिंकता? तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा, परंतु मन जिंकणं कसे? मन मोठ्या योग्यांना आवडत नाही. मग आपल्यासारख्या संसारी माणसाला ते म्हणतेच काय आवडेल. म्हणून प्राणाला जिंका. आणि हा प्राण जे आपल्याला आपल्या साधनेमध्ये आपली शक्ती जोडून देते. म्हणून शक्तिपात साधना ही महामोलाची साधना आहे. जो प्राण जे करायला योग्यांना खूप प्राणायाम शिकावा लागतो, खूप दिवस प्रॅक्टिस करायला लागते, खूप दिवस ते तो अभ्यास करतात, तेव्हा हळूहळू तो श्वास जिंकता येतो. परंतु आपल्या साधनेमध्ये ही जी कुंडलिनी शक्ती आहे, ती शक्ती आपला प्राण जे करून देते. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा पुष्कळ वेळेला असं वाटत असेल साधनेमध्ये की एकदम आपण स्थिर होऊन जातो, आपला श्वासही बंद होऊन जातो. आणि मग आपल्याला असं वाटतं की मी मरतो काय? वास्तविक तुमचा प्राणजय झालेला आहे, तुमचा जय करून गेलाय शक्तीने. घाबरू नका, मरून देती. अशा प्रकारची अनुभूती जर आपल्याला प्राण द्यायची आणि साधनेमध्ये, तर घाबरू नका. म्हणून जेव्हा आपल्याला सांगताय की योगी सत्पुरुषांचं हे जे जीवन आहे ते
अशा पद्धतीने ते एक मनाला जिंकतात किंवा प्राणाला जिंकतात. प्राणाला जिंकलं की मन आपोआप स्थिर होऊन जात, किंवा मनाला जिंकलं की प्राण आपोआप स्थिर होऊन जातो. मन स्थिर झालं आपलं, मन आपल्या ठिकाणी गपचूप बसलं की आपोआप श्वास कमी व्हायला लागतात. तेव्हा श्वास कमी होणं एका दृष्टीने आणखी लाभदायक आहे बा. कारण आपल्याला देवाने जेव्हा हा देह दिला ना, त्यावेळेला किती श्वास घेणार आहे तू ते देऊन दिलेले. या मनुष्य देहाने तू किती श्वास घेणार आहे, समजा किती कोटी असतील काही, किती लक्ष असतील काही, तेवढे श्वासांचे आपल्याला घेणं देणं सुरू ठेवतो. आणि शेवटी जेव्हा शेवटचा श्वास होतो मरतेवेळी, तो अखेरचा श्वास असतो. त्यावेळेला आपले श्वास घेणं देणं आता बंद मनुष्य मरतो. म्हणून श्वास जिंकणं, श्वास कमी होणं हे आपल्याला जास्त आयुष्य देणार आहे. जी माणसं दीर्घायुषी होतात, जास्त आयुष्य जगतात, म्हातारे होतात, वयस्क होतात, याच कारण हे आहे की त्यांच्या श्वासावर त्यांनी नियंत्रण ठेवलं होतं. श्वासावर नियंत्रण अनेक प्रकारांनी ठेवता येतं. आता आपण आता इथे बसलेले, शांत बसले ना, तर आता आपले श्वास अगदी शांत चाललेले. परंतु समजा एखादा साप बसला मध्ये, अरे मोठा साप, मला सगळं उठून बसली आणि घाबरून जाते सगळं. साप 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 म्हटलं की भय निर्माण होत. भयाने लगेच धडधड होते की भीतीने आपली छाती धडधड होते ना, भयाने श्वास वाटतात. म्हणून निर्भयपणा. त्यानंतर धावत सुटला, तो पळ सुटला, श्वास वाटतात. चुपचाप बसलेले श्वास बंद कमी होतात. म्हणून धावणं, पळणं, धावणं हे जे आहे ना, त्याच्याने श्वास वाढतात. झोपेमध्ये श्वास जास्त चालतात, म्हणून झोप कमी व्हायला पाहिजे. जितकी झोप कमी तेवढी श्वासाची गती कमी. कारण श्वासाला झोपेमध्ये तोच उद्योग असतो फक्त. बाकीचं आपण सगळं झोपलेलं असतो, आपल्याला काही कल्पना नसते. मग त्या झोपेमध्येच तो मनुष्य का घोरतो. घोरणं हा जो प्रकार आहे, हा जो प्रकार आहे घोरण्याचा, तो झोपेमध्येच काय येतो, कारण जोरात श्वास चालतो. जसं ते सोनारचे ते भाते असतात ना, किंवा त्या लोहाराचे, नाही का, ते कसे फोन देत. तसा जोराचा श्वास सुरू झाला की चांगलं मध्ये नाकातलं जे मशीन आहे ते आवाज द्यायला लागतं घोरण्याचं. तात्पर्य असं की झोपेने श्वास वाढतो, आणि श्वास वाढला की मग आपल्याला पुन्हा आपलं जे आयुष्य आहे ना, ते पुन्हा कमी कमी व्हायला. म्हणून झोपेवर नियंत्रण ठेवणं हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे श्वास जिंका नाहीतर मन जिंका, असं म्हणून आपल्याला समजायला. योगी लोक मन जिंकतात, मनाला जिंकण्याचा प्रयत्न करतात. आता ज्याला मन जिंकावं त्याने मन जिंकावं, ज्याला श्वास जिंकावा, ज्याला दोन्ही जिंकता आलेले त्याने मरावं. काय करणार मग? मरण्याशिवाय दुसरं गत्यंतरच नाही ना आपल्याला. म्हणून आपल्याला तेव्हा सांगायला 183 वेळी झाली. आता जवळ जी माणसं, जे साधक हा प्राण जयी करतात आणि मन जयी होऊन जातो यांचा, आणि मग त्यांना समाधीची अवस्था प्राप्त होत जाते.
प्राण ज्याने समाधी लवकर लागते, त्या समाधीमध्ये प्राणच बनून जातो ना, एक सुद्धा चालत नाही करतो. समाधी अवस्था जेव्हा लागते त्यावेळेला श्वासोच्छ्वास बंद होता आणि श्वासोच्छ्वास बंद झाला तर आपण डॉक्टरांनी बोलवलं त्या समाधी लागलेल्या माणसाला तपासण्यासाठी. तो म्हणाला मेला, कारण त्याला श्वासोच्छ्वासच नाही. परंतु वास्तविक त्यावेळेला तो सुषुम्ना नाडीमध्ये त्याचा श्वास चालत असतो, तो जिवंत असतो, आनंद बोलत असतो. तेव्हा हा जो योगाचा प्रकार आहे हा त्या डॉक्टरांना माहिती नाही. म्हणून सिद्ध सत्पुरुष जे असतात, ज्ञानवास होतात, की त्यांना ही त्रिपुटी सहज जिंकता येते आणि त्या त्रिपुटीच्या द्वारे ते आपल्या मनाला बिघडू देत नाही, मनाला आवडतात. आणि ज्याला त्रिपुटी आवडता आली नाही, ज्याला हे मन आवडता नाही, ज्याला श्वास आवडता नाही, तो अज्ञानी विषय वेदातला. आणि म्हणून अज्ञानी माणसं जी आहेत त्या माणसांचं आयुष्य ते विनाकारण कुठल्याही कर्मामध्ये कशाही तऱ्हेने खर्च करतात. विषय चाललेला आहे. आता ज्ञान आपल्याला सांगतात त्रिपुटी रहित म्हणजे अव्यवहारी अशी जी अवस्था आहे आत्म्याची, तिचं वर्णन आता ज्ञान आपल्याला 184 मध्ये सांगून राहिले. ज्ञान आपल्याला सांगतात पातया पाते मिळे 184. पातया पाते मिळे की द्रष्टत्व सैन्य पिवळे की मुंबईता मावळे नवरा ओहा. पाते पाते मिळे, ध्यानाच्या पात्याला पाते मिळाल्याबरोबर आत्मदृष्टी दाखवली जाते. त्यावेळी द्रष्टा दृश्य हे जे 2 प्रकार आहेत आत्म्याचे ते भागतात. द्रष्टा विशाल होतो आणि दृश्य मोठं होतं. म्हणून आत्मदृष्टी प्राप्त होतात. दृश्य द्रष्टा आत्मदृष्टी प्राप्त होतात. द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही मावळायला लागतात. जोपर्यंत आत्मस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत ही आत्मदृष्टी आपल्याला विशाल असं दर्शन घडवते. आणि त्या दृष्टीनंच त्या आत्म्याच्या त्या शक्तीनंच हे सगळं जगत निर्माण झाले असल्यामुळे त्या विशाल जीवनाचा, त्या विशाल जगाचा, त्या विशाल विश्वाचा ते आपल्याला दर्शन घडवते. तेव्हा विशालाचं दर्शन हे आपल्याला जोपर्यंत आत्मस्थिती येत नाही तोपर्यंत घडतच राहणार. कारण डोळे उघडले की आपल्याला आपली घर कुठल्या कुठे चालली जाते, आकर्षात जातो, कुठे जातो, लहान जातो. आणि जो विषय आत्मस्थितीत मध्ये जातो, ज्याला आत्मस्थिती प्राप्त होते, जो आपल्याजवळ जातो त्यावेळेला मात्र त्याची दृष्टी बंद जाते, बाहेर फिरली ती एका ठिकाणीच राहते. जसा तो आत्मा एकाच ठिकाणी सदैव राहतो आणि चुपचाप राहतो, तशी ती दृष्टी पण त्याची आत्मदृष्टी अशी चुपचाप राहते असं ज्ञानाला सांगण्याने. तेव्हा त्रिपुटीचा हा प्रवाह संसाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्रिपुटात निर्माण झाल्याने तर आपल्याला कुठले कार्य करता येईल संसारातले. परंतु साधकाला नुसता संसार नाहीये तर साधकाला परमात्मा आणि प्रपंच दोन्ही आहे. प्रपंच आणि परमात्मा करत असताना प्रपंचाला किती महत्व द्यायचं आणि परमात्माला किती महत्व द्यायचं हे त्याच्या विचाराने त्यांनी ठरवलं पाहिजे. आपण काय करतो, प्रपंचात पडलो की प्रपंचच करत बसतो, मग परमात्माला विसरून जातो. हे बरोबर.
म्हणून प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थाची बाजू जी आहे ती सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे, असं ज्ञान आपल्याला सांगायला यामध्ये महत्वाचे विषय चालले. बाबा, डोळ्याची पापणी उघडली रे उघडली, हे लगेच त्रिपुटी तयार होते आणि डोळे बंद ठेवले की त्रिपुटी बंद. पण मग डोळे कशा बंद ठेवायचे? त्या त्रिपुट्याचा तयारच होणार. त्रिपुट्या तयार होणं म्हणजे आपल्याला हा जगाचा व्यवहार करण्यासाठी हे सगळं साहित्य ती त्रिपुटी आपल्याला देते. लागून डोळा उघडे नव कोडीवर घडे मोडे. लागून डोळा उघडे, लागलेला डोळा जर उघडला आपण डोळे बंद करून बघतो आणि हे लागलेले डोळे जर उघडले नव कोडीवरी घडे मोडे. नव कोडी कोट्यावधी घडामोडींचे व्यवहार होतात, त्रिपुट्या तयार होतात. आपण मोजत घेऊ आणि मोजता येणार नाही आपल्याला. डोळे उघडल्यानंतर ज्या त्रिपुट्या तयार होतात त्या त्रिपुट्या आपल्याला मोजताही येत नाहीत. आपण कितीतरी पाहत असतो. कल्पना करा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ज्या वस्तू पाहायला लागतात, ज्या गोष्टी करायला लागतात त्या किती करतात, किती पाहतात. किंवा एक प्रकारे त्याच्यामध्ये असंख्य प्रकारे पाहण्याचे म्हणतात की 9 कोटी घडामोडी. घडामोड लहान येतात, कोट्यावधी त्रिपुट्यांची घडामोड चालली जाते. म्हणतात अशा जर आपल्या त्रिपुट्या अखंड चालू राहिल्या तर ते आपलं जे मन आहे ते मन त्या त्रिपुट्यांच्या मागे असलेलं मन ते भांबवून जात, ते मन शांत होत नाही. आणि आम्हाला तर बाबा संसार तर करायचा आहे, आम्हाला सगळं करायचंय, पण मनाला शांती पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुखाची इच्छा तर आहे, आम्हाला सुखाची इच्छा धरतो, परंतु मनाला काही आवडत नाही. मग कसं काय होत? मनाला आवडत नाही, प्राणाला आवडत नाही आणि सुखाची इच्छा धरतो. म्हणजे सुख मिळेल कुठे? म्हणून आम्ही काल्पनिक सुखावर जगतो. कल्पनेनं सुख निर्माण करायचं आणि मग त्याच्यामध्ये राहायचं म्हणून मनोराज्य जायचं. ज्ञानसमुदायाने अशा पद्धतीने जगणं हे काही खरं सुखाचं जगणं नाही. खरं सुखाचं जगण्यासाठी आत्मस्वरूपात तरी चला. मग त्या आत्मस्वरूपात तुम्ही गेला रे गेला की बस सगळं बंद मग तुमचं. म्हणून आत्मस्वरूपात जाणं, आत्मस्थिती प्राप्त करणं हे किती महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये हे जन्म आपल्याला सांगतो. 185 ओळी येते आता. या 185 ओळीमध्ये जन्म आपल्याला सांगाले की द्रष्टा दृश्याचा अग्रासी मध्ये हेतू विकासी योग भूमिकाशी अंगी वाजे. हा जन्म आपल्याला योग भूमिका सांगणारे. कारण आपला मार्ग आहे हा योग मार्ग आहे. म्हणून सिद्ध महायोग त्याला नाव आहे बरं. सिद्धपाठ म्हणजे सिद्ध महायोग. हा योगांचाही महायोग आहे. योगाने प्रकारचे, परंतु हा महायोग आहे, मोठा योग आहे. म्हणून ही साधना आपल्याला फार फार मोलाची साधना मिळालेली आहे. परंतु आपण या साधनेबद्दल फारसं वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. त्यामुळे आपल्याला या साधनेबद्दल फारसं महत्व वाटत नाही. पुष्कळ दिसून गेलेले पण अत्यंत मोलाची साधना मिळालेली.
आता गणवाई अवघुणे म्हणतात 185 गीते. दृष्टा दृश्याचा ग्रास. हा जो दृष्टा आहे तो दृश्याचा ग्रास घेतो, भाग घेतो. आता हा जो दृश्याचा घाण देणारे, खाऊन टाकणारे, नाहीसे करणारे त्याचा जाणू म्हणतात. एक दृश्य त्याने मावळलं, एक दृश्य गेलं. परंतु जेव्हा दुसरं दृश्य मावळून ते पाहतो तेव्हा मधला जो काळ आहे त्या काळाचं आता स्वरूप सांगता बाबा. ही आता ही उभी जी आहे ना, ही आणखी आपली साधनेतली अत्यंत सुंदर उभी आहे. दोन द्रष्टा आणि दृश्यांचं एक मावळं झालं की दुसरा द्रष्टा आणि दृश्याचं जेव्हा निर्माण होत असतं त्याच्या मधला जो काळ आहे, मधला जो काळ आहे. आता समजा आपण एक दृश्य पाहून राहिलो, समजा आता मी हे घड्याळ पाहून राहिलो, मी हे घड्याळ पाहत असताना आता फोन झालंय की मग जेव्हा मी दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या वाटीला पाहायला लागलो, पण घड्याळ पाहून झाल्यानंतर वाटीकडे नजर टाकण्यापूर्वी जो मधला काळ आहे दृष्टीचा, हा मधला काळ अतिशय महत्वाचा आहे असं ज्ञानवाद आपल्याला सांगतायत. दृश्य दृष्टा यांचं हे पहिलं संपलं की दुसरा दृष्टा आणि दृश्य निर्माण होण्यापूर्वी जो मधला काळ आहे, मधली संधी रेषा आहे, ती फार महत्वाची असं ज्ञानवाद म्हणतात. आणि ही मधली संधी रेषा वाढवली पाहिजे. म्हणतात अंतरस्थिती. आणि या अंतरस्थितीवर आम्ही आपल्याला दृष्टांतासाठी दिलेली आहे. अंतरस्थिती म्हणजे काय? आग आणि झोप गेली, काय झालं? जाग आली, झोपेत होतो पुढे जाग झालं, परंतु पूर्ण जागही आलेली नाही, पूर्ण झोपही गेली नाही. ती जी अर्धवट स्थिती आहे दोघांच्या मधली, जागृती आणि निद्रा यांच्या मधली जी अवस्था आहे ती मधली स्थिती शांततेची, स्वस्थतेची, स्थिरतेची स्थिती असते. स्थिरता, निश्चलता याची ती स्थिती असते. अंतरस्थिती जी आहे ती साधकाला फार उपयुक्त आहे. ही अंतरस्थिती वाढवा. तुम्हाला सुखी व्हायचंय का? मग सुखासाठी तर चाललंय आमचं. मग आंतरस्थितीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. ही स्तुरी अवस्था आहे जी आम्हाला थोडी माहिती नाही. आम्हाला फक्त झोप माहितीये, स्वप्न माहितीये आणि जागरण माहितीये. जागृत झोप, त्यातलं स्वप्न आणि जागे राहणं, बस. झोपणं, जागे राहणं, स्वप्न पाहणं, या तीन अवस्थांमध्ये फिरत राहतो. आता कोणत्या अवस्थेत? सारख्या बदलणाऱ्या अवस्था आहे. एक जाते दुसरी येते, एक जाते दुसरी येते, एक जाते दुसरी येते. काय म्हणते? या तीन अवस्था सारख्या बदलणाऱ्या, एक जाई. ती जी चौथी अवस्था आहे तीच अंतरस्थिती आहे. तिला तुरीय अवस्था असं नाव आहे. म्हणजे पुढच्या आहे त्या सगळ्या अंतरस्थितीवर जातात. ज्ञानवाद सांगणारे योग भूमिका ईश्वरता, ही योगाची भूमिका ते आपल्याकडे सादर करणारे म्हणून आता हा जो विषय आहे, हा महत्वाचा विषय आपण सगळे योगी आहोत, योगाची साधना करणारे आहोत. त्यामुळे आपल्याला हे ऐकलंच पाहिजे. योग तरी लक्षात ठेवा की योग जी योग भूमिका म्हणून म्हणतात ती ऐकली काय? ही बुद्धी शून्य अवस्था आहे.
वृत्तीशून्य कुठली वृत्ती बाळगून म्हणायची मन शांत बंद. अशी जी अवस्था आहे वृत्तीशून्य अवस्था ती आता कशी असते ते आपल्याला अनेक दृष्टांतांनी समजून सांगणार आहे. फार महत्वाचा विषय देवाच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.